नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन ज्यावेळी साक्षीला पाहतो त्यावेळी त्याला धक्काच बसतो। अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण साक्षी शिकरे मेली हे सगळ्यांनाच समजलेलं असतं। परंतु अचानक तिला समोर पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो, साक्षी शिकरे जिवंत आहे। आता अर्जुनला सायलीचं बोलणं आठवतं। सायलीला सुद्धा कॅफेमध्ये साक्षी शिकरे दिसलेली असते, परंतु त्यावेळी अर्जुनने सायलीवर विश्वास ठेवलेला नसतो। सायली अर्जुनला म्हणालेली असते की मी साक्षीला पाहिलं, तर अर्जुन म्हणालेला असतो की साक्षी कशी असू शकते, ती तर जेलमध्ये केव्हाच मेली आहे, तुला भास झाला असेल। परंतु आज अर्जुननेही साक्षीला पाहिल्यानंतर अर्जुनला कळालेलं असतं की खरंच साक्षी शिकरे जिवंत आहे। आता अर्जुन म्हणतो की हे सगळं काही मला बायकोला सांगायला हवं, असं म्हणत आता अर्जुन सायलीला फोन करायला घेतो। परंतु त्यावेळी त्याच्या लक्षात येताच तो फोन ठेवतो आणि म्हणू लागतो, नाही, हे मी तिला नंतर सांगू शकतो, पण अगोदर हिचा एक फोटो काढायला हवा। असा विचार करत आता अर्जुन हळूवारपणे साक्षीचा फोटो काढण्यासाठी पाऊल पुढे टाकतो। परंतु त्याच वेळी साक्षी गाडी स्टार्ट करते आणि तिथून निघून जाते। आता साक्षीला पण दिसू नये यासाठी अर्जुन तिथे लपून बसतो। साक्षी गेल्यानंतर अर्जुन उठून उभा राहतो आणि विचार करू लागतो की हे सगळं काही कसं शक्य आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता घरी येताच ती रूममध्ये निघून जाणार, परंतु कल्पनाताई म्हणतात, अस्मिता थांब। अस्मिता म्हणते, काय झालंय? कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, मी तुला काय म्हणाले होते की या दिवसात तू घराबाहेर पडू नकोस, आणि तरीही तू हट्टाने घराबाहेर पडलीस आणि तिथे गेल्यावर तू माझे फोनही उचलत नाहीयेस। अस्मिताला तुला कळतंय का गं, तू काय करतेस, कशी वागतेस? अगं तू 2 जीवांची आहेस, ही गोष्ट तू विसरून गेली आहेस का? तर आता सायलीही अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, अहो मी सुद्धा तुम्हाला फोन करत होते, तुम्ही फोन उचलत नव्हता। तर त्यानंतर प्रतिमा आत्तेही अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा, आम्हा सगळ्यांनाच तुझी काळजी वाटत होती। आता मात्र अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, तुम्ही सर्वजण असे का वागताय माझ्याशी, आणि काय हे तुम्ही सर्वजण मला प्रश्नावर प्रश्न विचारताय आणि एखादं लहान बाळ असल्यासारखं त्याला विचारताय, कुठे गेली होती, कुठे गेली होती? मला माझी जबाबदारी कळते, आणि तुम्हाला काय वाटतं की मला माझी स्वतःची काळजी घेता येत नाही का? तुम्ही सर्वजण ओव्हर ॲक्टिंग का करताय? मला माझी काळजी घ्यायला समजते, त्यामुळे तुम्ही सर्वांनी अशी ओव्हर ॲक्टिंग करायची काहीच गरज नाही। आणि सायली, माझा फोन स्विच ऑफ झाला होता, तो खाली पडला आणि स्विच ऑफ झाला, हवं तर बघ ना। आता मात्र सायली शांतच होते। सायली म्हणू लागते, अस्मिताताई, अहो ऐकून तरी घ्या। अस्मिता म्हणते, मला काहीही ऐकायचं नाही आणि उगाचच माझी काळजी करू नका, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे, आणि तुम्ही सर्वच जण असं लहान बाळासारखं मला ट्रीट करू नका। राहू देत, तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा मीच रूममध्ये निघून जाते, असं म्हणत अस्मिता रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते। आता अस्मिताचं हे वागणं कोणालाही पटलेलं नसतं। प्रतापराव अस्मिताला आवाज देतात, तिला थांबायला सांगत असतात, परंतु अस्मिता कोणाशी काही न बोलता रूममध्ये निघून जाते। तर दुसरीकडे साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन घरी येताच साक्षीला आवाज देऊ लागतो, परंतु साक्षी त्याला कुठेच दिसत नाही। त्यावेळी सचिन विचार करतो, त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की ज्यावेळी अस्मिताला धक्का लागला होता, मग ती मुलगी कोण होती? कदाचित सॅम तर नसेल ना? सॅमनेच हे सगळं काही केलं नसेल ना? म्हणजे अस्मिताला धक्का देणारी ती मुलगी सॅमच होती का? पण तिला कसं कळालं? कदाचित तिने माझा पाठलाग केला असावा का? तिला अस्मीबद्दल कळालं असेल का, आणि म्हणूनच ती अस्मीला त्रास देत असेल का? असे असंख्य प्रश्न सचिनच्या मनात येतात आणि सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली प्रिया येण्याची वाट पाहत असते, परंतु अजूनपर्यंत प्रिया न आल्यामुळे सायली विचार करत म्हणते, प्रिया अजूनही घरी आली नाही, काय करू? प्रियाला फोन करू का? नको, तिला जर फोन करून काही विचारलं तर उगाच ती चिडेल आणि उलट उत्तर देईल, नेहमीप्रमाणे काहीतरी थापा मारेल। परंतु आता नाही, तिला असं सरळ विचारण्यात काहीच अर्थ नाही, तर तिच्या बाबतीत आता मला काहीतरी कठोर पाऊल उचलावंच लागेल। आता मात्र सायली विचार करते की काय करावं। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो। सचिन विचार करतो की जर सॅमला खरंच आमच्या नात्याबद्दल कळालं असेल तर आता हे सगळं मी कसं हँडल करू, काय करू? तिने जर मला डायरेक्ट विचारलं अस्मीबद्दल तर मी तिला काय सांगू, काय उत्तर देऊ? सचिनला काहीच कळत नसतं, आणि म्हणूनच सचिन म्हणतो, नाही, यावर एकच पर्याय, थोडा वेळ तिच्याकडे दुर्लक्षच करावं लागेल। पण मी जर असं वागलो तर ती अजून बिथरेल का?
काय करू, इथेच थांबू का मी? आता सचिन विचार करू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, मला अस्मिताचं वागणं अजिबातच आवडलेलं नाहीये. अगं या दिवसात असं बाहेर फिरणं योग्य आहे का? अगं ती प्रेग्नेंट आहे, ही गोष्टच ती विसरून जाते. ती कधीही घराबाहेर पडते, कधीही घरी येते, अगदी कॉलेजच्या मुलींप्रमाणे वागते. तर सायली म्हणते, आई, त्यांना घरात बसून कंटाळा आला असेल आणि म्हणून त्या घराबाहेर पडल्या असतील. नका एवढा विचार करू, त्या घेतील स्वतःची काळजी. कल्पनाताई म्हणतात, अगं पण या दिवसात ती जर अशी घराबाहेर पडली तर आपल्या जीवाला घोर नाही का? तर सायली म्हणते, हो आई, आपण बोलू अस्मिताताईंशी. तर त्याचवेळी सायली पाहते तर अर्जुनचा फोन येऊन गेलेला असतो. सायली म्हणते, आई, यांचा फोन येऊन गेला, थांबा मी यांना फोन करते. असं म्हणत सायली अर्जुनला फोन करते. तर इकडे अर्जुन विचार करत बसलेला असतो. सायलीचा फोन येताच अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, बोल. तर सायली म्हणते, काय झालं, तुम्ही फोन केला होता ना अस्मिताताईंबद्दलच विचारायला? तर अर्जुन म्हणतो, अस्मिताताईबद्दल? तर अर्जुन म्हणतो, हो हो, अस्मिताताईबद्दलच विचारायला फोन केला होता. ती खरी आली की नाही हेच विचारायला. सायली म्हणते, हो, अस्मिताताई खरी आली आहेत. तर आता अर्जुन विचारतो, ती आता बरी आहे ना? तर सायली म्हणते, हो, आता ती बरी आहे. असं म्हणत आता सायली अर्जुनला म्हणते, पण अर्जुन म्हणतो, पण काय झालंय? तर सायली म्हणते, काही नाही, तुम्ही घरी आल्यानंतरच आपण बोलू. असं म्हणत सायली आता फोन ठेवते. परंतु अर्जुनच्या अशा बोलण्यामुळे सायली विचार करत म्हणते, नक्की काय झालं असेल? आज तर यांनी कामापुरता बोलूनच फोन ठेवलाय, हे ठीक असतील ना? सायलीच्या मनात अर्जुनबद्दल काळजी असते. सायली विचारत असते आणि म्हणूनच कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली, अगं काय झालंय, कसल्या विचारात हरवली आहेस? सायली म्हणते, काही नाही. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुनने कशासाठी फोन केला होता? सायली म्हणते, काही नाही आई, अस्मिताताई खरी आल्यात की नाही हेच विचारण्यासाठी. तर कल्पनाताई म्हणतात, बरं, तू सांगितलं होतं का अर्जुनला अस्मिताबद्दल? अगं मी त्याला फोन करणारच होते, पण राहूनच गेला. आता सायली विचार करू लागते. तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, काय झालंय सायली, कसला विचार करतेस? सायली म्हणते, काही नाही आई, कुठे काय? कल्पनाताई म्हणतात, बरं, मी अस्मिताशी बोलून येते, बघू तिच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. असं म्हणत कल्पनाताई अस्मिताशी बोलण्यासाठी निघून जातात. इकडे सायली विचार करत तिथेच उभी असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन चैतन्याला फोन करतो. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, बोल अर्जुन. अर्जुन म्हणतो, आत्ताच्या आता तू मला भेटायला ये. तर आता चैतन्य म्हणतो, काय झालंय, मी सांगतो नक्की काय झालं असेल. तू सायली वहिनीसोबत मार्केटला गेला असशील आणि तिथे तुझा काहीतरी वाद झाला असेल. अर्जुन म्हणतो, कधीतरी सिरियस हो ना यार, अरे मी काहीतरी महत्त्वाचं बोलण्यासाठी बोलावतोय ना. तर चैतन्य म्हणतो, हो येतो, पण तू काय एवढा चिडतोयस, मला लोकेशन पाठव, मी आलोच. असं म्हणत चैतन्य फोन ठेवतो. आता अर्जुन लोकेशन पाठवतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनच्या बोलण्याचा विचार करत असते. सायली म्हणू लागते, हे आज माझ्याशी एवढं तुटक का बोलले असतील? कदाचित कामाचं टेन्शन असेल का? मी एक काम करते, मी पुन्हा त्यांना फोन करते आणि त्यांच्याशी बोलते, त्यांना विचारते नक्की काय झालंय. असा विचार करत आता सायली अर्जुनला फोन करायला घेते. परत विचार करते, म्हणते की नाही, नको, मी जर यांना फोन केला आणि ते कामात असतील तर उगाच माझ्यामुळे कामात डिस्टर्ब नको, त्यापेक्षा आल्यानंतरच बोलेन. पण ही अजून प्रिया का घरी आली नाहीये? किती उशीर झालाय, परंतु प्रिया अजून घरीच आली नाहीये. आणि ती त्या हवालदाराला पैसे का देत होती? या सगळ्याचा त्या महिपत आणि नागराजशी काही संबंध असेल का? नाही, मला आता या सगळ्या गोष्टीचा शोध लावावाच लागेल. आता प्रिया घरी नाहीये तोपर्यंत तिची रूम चेक करावी लागेल, जेणेकरून माझ्या हाती काहीतरी लागतं का हे पाहावं लागेल. असा विचार करत आता सायली प्रिया घरी नाही ह्या संधीचा फायदा घेत तिच्या रूममध्ये काही पुरावा सापडतो का पाहण्यासाठी येते. आणि सायली आता सगळीकडे शोध घेऊ लागते, एक एक गोष्ट ती पाहू लागते. आणि ज्यावेळी ती कपाट खोलते, कपाटात पाहते तर कपड्यांच्या मागे एक पर्स लपवून ठेवलेली असते. सायली आता ती पर्स हातात घेते, पाहते तर त्या पर्समध्ये एक मोबाईल असतो, जो मोबाईल प्रियाचाही नसतो. मग तो कोणाचा आहे हा प्रश्न सायलीच्या मनात असतो. आणि म्हणूनच सायली मोबाईल पाहते आणि मोबाईल चालू करण्यासाठी घेते. परंतु मोबाईलची बॅटरी लो असल्यामुळे मोबाईल काही चालू होत नसतो. सायली म्हणते, मोबाईल तर स्विच ऑफ झाला आहे. आता सायली कपाटातील सगळे कपडे नीट ठेवते आणि त्यानंतर त्या मोबाईलमध्ये काही आहे की नाही, काही पुरावा सापडतो का पाहण्यासाठी मोबाईल आपल्यासोबत घेते आणि प्रिया येण्याअगोदरच रूमच्या बाहेर पडते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता प्रिया ही तिथून निघालेली असते, परंतु प्रिया एवढी घाबरलेली असते की तिला काय करावं काहीच कळत नाही. प्रिया त्याचवेळी पाहते तर तिला साक्षीचा मिस कॉल आलेला असतो आणि म्हणूनच ती आता साक्षीला फोन करते. परंतु साक्षीचा मोबाईल तर स्विच ऑफ येतो. म्हणूनच प्रिया विचार करत म्हणते की नक्की काय झालं असेल, या साक्षीने पुन्हा तर काही गोंधळ घालून ठेवला नाही ना. साक्षीला
फोन केला तर तिचा फोनही लागत नाहीये. मग तिने मला फोन का केला असेल? नक्कीच काहीतरी घडलं असेल, पण मला कसं कळणार? नाही, आत्ताच्या आता मला तिच्या घरी जावं लागेल असा विचार करत आता प्रिया साक्षीच्या घरी निघालेली असते. प्रिया खूप घाबरलेली असते. या सगळ्यात आपण अडकलो तर या भीतीने ती सगळं काही मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली आता मोबाईल घेऊन तिच्या रूममध्ये येते आणि मोबाईल लगेच चार्जिंगला लावते. आता मोबाईल चार्ज होतात. सायली मोबाईल ऑन करते, परंतु ज्यावेळी सायली मोबाईल ऑन करते त्यावेळी तिला धक्का बसतो, कारण मोबाईलचा वॉलपेपर तर साक्षीचा फोटो असतो. तर सायली म्हणते, हा तर साक्षीचा फोटो आहे, म्हणजे हा साक्षी शिकरेचा मोबाईल आहे का, की मग महिबत शिकरेचा? आणि म्हणूनच सायली आता तो मोबाईल नक्की कोणाचा आहे हे पाहण्यासाठी मोबाईल ऑन करते. परंतु त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की मोबाईलला पासवर्ड आहे. आता हा पासवर्ड काय आहे हे सुद्धा सायलीला माहीत नसतं. सायली 1-2 पासवर्ड टाकून बघते, परंतु ते चुकीचे येतात आणि म्हणून मोबाईल तिथेच चार्जिंगला ठेवते आणि सायली रूम बाहेर पडते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन ज्यावेळी चैतन्यला ही न्यूज देतो की साक्षी जिवंत आहे, त्यावेळी चैतन्य घाबरतो, त्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, काय, हे कसं शक्य आहे? अर्जुन, अरे तू काय बोलतोयस? 1 मिनिट, अरे तू जे काही बोलतोयस ना ती गोष्टच माझा मेंदू एक्सेप्ट करत नाहीये. अर्जुन, अरे मी अख्ख्या जगाने पाहिलं आहे की साक्षी शिकरे जेलमध्ये मेली आणि हे ज्यावेळी महिपत शिकरेला कळालं त्यावेळी तो मीडियासमोर ढसाढसा रडत होता. तर अर्जुन म्हणतो की हो, हे मी सुद्धा पाहिलं आहे, अख्ख्या जगाने पाहिलं, हे मलाही माहीत आहे. परंतु साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे किती डेंजर आहेत हे आपल्याला माहीतच होतं. परंतु हे दोघं एवढा मोठा प्लॅन करतील आणि एवढ्या खालच्या लेवलला जाऊन पोचतील हे आपण कधीही विचार केला नव्हता. परंतु चैतन्य खरंच साक्षी जिवंत आहे. तर आता चैतन्य अर्जुनला विचारतो की याबद्दल तू सायली वहिनीला सांगितलं आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही, मी अजून सायलीला काहीच सांगितलं नाही. परंतु मलाही वाटत होतं की हा माझा भास होता, कारण ज्यावेळी सायलीने कॅफेमध्ये साक्षीला पाहिलं होतं तेव्हा ती म्हणाली होती की साक्षी शिकरे जिवंत आहे, पण मी त्यावेळी विश्वास ठेवला नाही. पण आज मी तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि माझी खात्री पटली आहे की खरंच साक्षी शिकरे जिवंत आहे. तर आता चैतन्य म्हणतो, पण तू सायली वहिनीला का नाही सांगितलेस? अर्जुन म्हणतो, हो, मला सांगावं लागेल. तर आता अर्जुन असं बोलत असताना चैतन्य विचारतो, काय झाले, तुझ्या मनात काही वेगळा विचार चालू आहे? अर्जुन, कसला प्लॅन करतोयस? तर अर्जुन म्हणतो, मला तर काहीच कळत नाही या क्षणाला नक्की कोणता निर्णय घ्यावा, परंतु मला जी माहिती मिळाली आहे त्याचा मी योग्य वापर करणार आणि योग्य वेळीच मी कुठलाही निर्णय घाईघाईने घेणार नाही. चैतन्य म्हणतो, तू काहीही कर, परंतु एक गोष्ट मात्र आहे की तू सायली वहिनीशी बोल, कारण जेव्हा जेव्हा तू एखाद्या केसबद्दल ट्रेसमध्ये असतोस आणि सायली वहिनीशी बोलतोस त्यावेळी तू रिलॅक्स होतोस. त्यामुळे अर्जुन, तू ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सायली वहिनीशी बोलावंस. तर अर्जुन म्हणतो की हो, बघतो मी, पण तू एक काम कर, तू आता माझ्यासोबत घरी चल, जेव आणि नंतरच जा. तर चैतन्य म्हणतो, मग काय झालं, अशी ऑफर कोणी नाकारेल का? चल, येतो मी, असं म्हणत चैतन्य आता अर्जुनसोबत घरी यायला निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कल्पनाताई अजूनही अस्मिताच्या वागण्याचा विचार करत असतात. अस्मिता अशी का वागली असावी हे त्यांना कळतच नसतं आणि अस्मिताच्या वागण्यामुळे त्यांना अस्मिताची काळजी वाटत असते. सायली येते आणि विचारते, काय झाले आई, तुम्ही कसला विचार करताय? अस्मिताताईंची काळजी करताय ना, त्यांचा विचार करताय ना? पण आई, तुम्ही अस्मिताताईंशी बोलायला गेला होता ना, काय झालं? अस्मिताताईंशी तुमचं बोलणं झालं का? तर कल्पनाताई म्हणतात, हो गं, मी बोलायला गेले, पण ती बोलायला हवी ना. अगं, मी तिला काही विचारलं तर ती माझ्याशी तुटकच बोलते, काहीच आणि कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नीट देत नाही आहे. मला काय करावं काहीच कळत नाही. आता सायलीही अस्मिताचा विचार करू लागते, कारण अस्मिताच्या अशा वागण्यामुळे तिच्या तब्येतीवर परिणाम व्हायला नको याचीच सगळ्यांना काळजी वाटत असते. आणि त्याचवेळी तिथे अर्जुन आणि चैतन्य येतात. आता चैतन्य आणि अर्जुन पाहतात तर कल्पनाताई आणि सायली शांतच असतात. तर अर्जुन विचारतो, काय झालंय, तुम्ही असे शांत का आहात आणि चेहरे का असे पडले आहेत? तर आता सायली घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगते आणि म्हणू लागते, अस्मिताताई आज बाहेर गेल्या होत्या आणि बाहेरून घरी आल्यानंतर त्या कोणाशी नीट बोलतच नाही. आम्ही जर त्यांना काही विचारण्याचा प्रयत्न केला तर त्या तुटकच बोलतायत आणि कोणाशी काही न बोलता त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले आहेत आणि म्हणूनच आम्हाला अस्मिता त्यांची काळजी वाटत आहे. आता अर्जुन पाहतो तर सायली आणि कल्पनाताई विचारत असतात, त्यांना काळजी वाटत असते. आणि या सगळ्यामध्ये जर आता आपण सायलीला साक्षीबद्दल सांगितलं तर तिला अजून त्रास होईल, ती अजून विचार करत बसेल. या विचाराने अर्जुन मनाशीच म्हणतो की नाही, आता बायकोला साक्षीबद्दल काहीच सांगायला नको. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे,
मी नंतर बोलेन तिच्याशी, पण अगोदर मी माझं काम करून घेतो. चल चैतन्य, असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या कामासाठी रूममध्ये निघून जातात. तर दुसरीकडे सायली आणि कल्पनाताई अजूनही अस्मिताचा विचार करत असतात आणि त्याचवेळी प्रिया खरी आलेली असते. आता प्रिया खरी येताच सायली तिला थांबवते आणि म्हणते, थांब प्रिया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कुठे गेली होतीस आणि एवढा उशीर का झाला? तर आता प्रिया सायलीला उलट उत्तर देत म्हणते, हा प्रश्न तुला विचारण्याचा अधिकार कोणी दिलाय? हा प्रश्न मला माझा नवराही कधी विचारत नाही. कुठे गेली होतीस, काय करत होतीस, मग तू विचारणारी कोण? त्यामुळे तू हा प्रश्न मला विचारू शकत नाही. असं म्हणत प्रिया तर उलट उत्तर देते आणि तिथून बाजूला निघून जाते. सायली मनाशीच म्हणते, प्रिया, ही तुझी नाटकं आणि तुझा हा खोटेपणा जास्त दिवस चालणार नाही. आता लवकरच तुझं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. आता सायली प्रियावर खूप चिडलेली असते, परंतु ती काहीच बोलून दाखवत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन आणि चैतन्य रूममध्ये येताच चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू सायली वहिनीला खाली का नाही सांगितलंस की तुला साक्षी दिसली होती? तर अर्जुन म्हणू लागतो, कारण तिथे मम्मा होती आणि या सगळ्यामध्ये मला मम्माला इन्व्हॉल्व करायचं नव्हतं आणि त्यातही त्या दोघीही अस्मिताताईची काळजी करत होती आणि या सगळ्यामध्ये मी सायलीला अजून काहीतरी सांगून तिची काळजी वाढवणं मला योग्य वाटलं नाही आणि म्हणूनच मी तिला काहीही सांगितलं नाही. ती वर आल्यानंतर मी तिला सांगेनच, मी तिच्याशी बोलेनच. आता सायली अर्जुन आणि चैतन्यासाठी कॉफी घेऊन येते. तर त्यानंतर आता सायली अर्जुनला विचारते, काय मग आज ऑफिसचा दिवस कसा गेला? म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यावर काही चुकल्यासारखं तर नाही ना वाटलं? तर अर्जुन काहीच बोलत नसतो. तर चैतन्य म्हणतो, त्याला कुठे, अगं वहिनी, मलाच चुकल्यासारखं वाटत होतं. तू एक काम करतेस का, उद्यापासून तूच ऑफिस जॉईन कर. तर सायली हसत म्हणते, हो का? तर त्यानंतर अर्जुन काही बोलत नाही ही सायलीच्या लक्षात येतं आणि म्हणूनच सायली अर्जुनला विचारते, काय झालं, तुम्ही का शांत आहात? काही घडलंय का, काही झालंय का? तर अर्जुन म्हणतो, नाही, काही नाही. तर सायली म्हणते, बरं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी आज रस्त्यात कोणाला तरी पाहिलं. आता अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुनलाही असंच वाटत असतं की कदाचित सायलीने साक्षीलाच पाहिलं असावं. तर सायली म्हणते, बरं, मी तुम्हाला सांगत नाही, दाखवतेच. असं म्हणत आता सायली प्रियाकडे सापडलेला तो मोबाईल अर्जुनला दाखवते आणि म्हणू लागते, हा मोबाईल मला प्रियाच्या रूममध्ये सापडला. तर अर्जुन म्हणतो, हा मोबाईल तर प्रियाचा नाहीच आहे. तन्वीकडे मी हा मोबाईल कधी पाहिलाच नाही. सायली म्हणते, तिचा नाहीच आहे, हा मोबाईल महिपत शिकरेंचा आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि चैतन्याला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, पण हे कसं शक्य आहे? तन्वीकडे महिपत शिकरेंचा मोबाईल? तर सायली म्हणते की हो, मला खात्री आहे की हा मोबाईल महिपत शिकरेंचाच आहे. तर अर्जुन सायलीला विचारतो, पण तुला असं का वाटतंय? तर सायली घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगत म्हणते, मी आज तुम्हाला भेटून निघाले ना, त्यानंतर मी रिक्षा पकडत होते आणि त्यावेळी घडलेला सगळा प्रकार ती अर्जुनला सांगत म्हणते की मी एका हवालदाराला पैसे देताना प्रियाला पाहिलं आहे आणि त्यानंतरच मी ठरवलं की आता नक्की प्रियाचं काय चालू आहे हे शोधायचं असेल तर प्रियाच्या रूमची झडती घ्यावी लागेल. मी तिच्या रूमची झडती घेतली आणि त्यावेळी कपड्यांच्या मागे मला एक पॉकेट सापडलं आणि त्या पॉकेटमध्येच हा मोबाईल होता. तो मोबाईल मी पाहिला, पण त्यावेळी तो मोबाईल स्विच ऑफ होता. मी रूममध्ये घेऊन आले, चार्जिंगला लावले आणि त्यानंतर ज्यावेळी मी ऑन करून पाहिला त्यावेळी त्या मोबाईलचा वॉलपेपर हा साक्षीचा फोटो आहे. कारण आता यातच आपल्याला काहीतरी पुरावा मिळू शकतो, यासाठी मी मोबाईल आपल्याकडे ठेवला आहे. पण मोबाईलचा पासवर्ड माहीत नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. अर्जुन म्हणतो, बरं, मी उद्या ऑफिसमध्ये कोणाला तरी बोलावतो आणि हा मोबाईल अनलॉक करून घेतो. तर सायली म्हणते, बरं, ठीक आहे. तर चैतन्य म्हणतो, परंतु अर्जुन, त्या अगोदर आपण प्रयत्न केला तर, म्हणजे समजा हा जर मोबाईल महिपत शिकरेचा असेल तर महिपत शिकरेच्या मोबाईलचा पासवर्ड हा साक्षीची बर्थडेट असू शकतं. कारण मी तुला म्हणालं होतं ना, आठवतंय का अर्जुन, महिपत शिकरे त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी पासवर्ड हा साक्षीची बर्थडेटच वापरतो आणि म्हणून मला खात्री वाटते की कदाचित हा जर महिपत शिकरेचा मोबाईल असेल तर या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा साक्षीची बर्थडेट असू शकतो. आणि म्हणूनच चैतन्य म्हणू लागतो, एकदा ट्राय करून तर बघ. आता अर्जुन ज्यावेळी ट्राय करतो त्यावेळी पासवर्ड अगदी बरोबर असतो आणि मोबाईल अनलॉक झालेला असतो. तर आता अर्जुन मोबाईल पाहण्या अगोदर सायलीला म्हणतो, बायको, तू जरा कॉफी गरम करून घेऊन येशील का? तर सायली म्हणते, बरं, ठीक आहे. आता सायली तिथून निघून जाते. तर अर्जुन आता महिपत शिकरेंचा मोबाईल पाहतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अजूनही कल्पनाताई अस्मिताच्या वागण्याचा विचार करत असतात. सायली त्यांना आधार देते आणि म्हणू लागते, आई, काय झालंय? अजूनही तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करताय का? तर कल्पनाताई म्हणतात, हो ना गं, अस्मिताचा विचार मनातून जातच नाहीये, काय करावं काहीच कळत नाही. सायली, तू एक काम करतेस का? तू अस्मिताशी बोलतेस का? सायली म्हणते, हो आई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एक काम करा, विमलताईंना सांगाल का कॉफी गरम करून यांना द्यायला? मी तोपर्यंत अस्मिताताईंसाठी दूध घेऊन जाते आणि त्यांच्याशी बोलते.
कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे. आता सायली दूध घेते आणि त्यानंतर अस्मिताशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये येते. आता अस्मिता कपड्यांना खड्या करत असते आणि त्यावेळी ती खूप खुश असते. सायली म्हणते वा आज तर खूप छान खुश दिसताय, म्हणजे घरात राहून तुम्हीही कंटाळला असाल आणि बाहेर जाऊन आल्यानंतर एकदम तरतरीत दिसत आहात. तर अस्मिता म्हणते हो. तर सायली आता नकळतच अस्मिताला प्रश्न करत म्हणते कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता की ज्यामुळे आज तुम्ही एवढ्या फ्रेश दिसत आहात. तर अस्मिता म्हणते सांगते. असं म्हणत अस्मिता रूमचा दरवाजा बंद करते आणि सायलीला म्हणते सायली तू जर कोणाला सांगणार नशील तर मी तुला एक सांगू का. सायली म्हणते बोला ना अस्मिताताई. तर अस्मिता म्हणू लागते सायली मी आज कुठल्याही मैत्रिणीला भेटायला गेले नव्हते तर सचिनला भेटायला गेले होते. आता हे ऐकताच सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते काय अस्मिताताई तुम्ही सचिन भाऊजींना भेटायला गेला होता. तर अस्मिता म्हणते हो मी आज सचिनला भेटले. अस्मिता असं बोलतात सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर सायली म्हणू लागते परंतु अस्मिताताई तुम्ही असं अचानकच त्यांना भेटायचं का ठरवलं. तर अस्मिता म्हणू लागते सायली तुला खरं सांगू का मला माहीत आहे सचिन चुकला आहे, परंतु आता मला असं वाटतंय की सचिनची ही चूक पोटात घालावी, कारण तो मला म्हणाला आहे की यापुढे तो असं काहीही करणार नाही. तर सायली म्हणते परंतु अस्मिताताई तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा काय ठेवू शकता. तर अस्मिता म्हणू लागते सायली अगं विश्वासावर तर जग चालतं आणि मी सतत जर त्याच्यावर अविश्वास दाखवला तर आपलं नातं तरी पुढे कसं जाईल. नाही आता मला सचिनला माफ करावंच लागेल. आता मला त्याची चूक पोटात घालावीच लागेल. सायली म्हणते पण तुम्ही काय ठरवले अस्मिताताई. तर अस्मिता म्हणू लागते मी ठरवलं आहे की आता सचिनसोबत असताना कधीच त्या मुलीचा विषय काढायचा नाही. सतत आपल्या बाळाबद्दल माझ्याबद्दल आणि आमच्या संसाराबद्दल बोलावं, म्हणजे जेणेकरून सचिनला त्या मुलीची आठवण येणारच नाही आणि तो तिच्याकडे जाणारच नाही. सायली म्हणते पण हा सगळा निर्णय आपण घरच्यांसोबत बोलूनच घ्यायला हवा, आपण घरच्यांशी बोलूया. तर आता अस्मिता म्हणू लागते नाही नाही मी आता कोणाशी काहीही डिस्कस करणार नाही, कारण माझा निर्णय झाला आहे. मी ठरवलं आहे की आता सचिनसोबत नव्याने सुरुवात करायची. तर सायली अस्मिताला समजावत म्हणते अस्मिताताई मी म्हणाले ना की आपण घरच्यांशी बोलून डिस्कस करूया. तर आता अस्मिता म्हणते पण नाही सायली मी म्हणाले ना की माझा निर्णय झाला. आता सायली अस्मिताला म्हणते अस्मिताताई तुमचा निर्णय जो असेल त्याच्याशी आम्ही सहमत असोच, परंतु डिलिव्हरी झाल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करू. तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार डोक्यातून काढा आणि स्वतःची काळजी घ्या, हे दूध पिऊन घ्या. असं म्हणत सायली अस्मिताशी शांतपणेच बोलते आणि आता अस्मिताच्या बोलण्याचा विचार करू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आता महिपत शिकरेंना भेटायला येतो आणि म्हणू लागतो कसं आहे ना महिपत, काही पत्ते असे असतात की तेही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस समोर येतातच. मग तू ज्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस तो हुकमाचा राजा की हुकमाची राणी. आता मात्र महिपत शिकरेंना धक्काच बसतो. तर दुसरीकडे नागराज अर्जुनला म्हणतो अर्जुन अरे तुझं काय चाललंय, मी म्हणालो ना की माझा या सगळ्यात काहीच हात नाही. तर आता अर्जुन नागराजला म्हणतो तू ज्याला वाचवायचा प्रयत्न करतोयस ती हुकमाचा एका मला माहीत आहे. आता मात्र हे ऐकताच नागराज काकांनाही धक्का बसतो. तर आता अर्जुन साक्षीला कोर्टात सादर करण्यात यशस्वी ठरेल का, साक्षी जिवंत आहे हे सिद्ध करू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.